नागपुर लकड़गंज पुलिस की सतर्कता से एक संभावित गंभीर अपराध टल गया है। पुलिस के अनुसार 3 जुलाई की देर रात पेट्रोलिंग के दौरान गोपनीय सूचना मिली थी कि एक युवक सफेद मोपेड पर धारदार हथियार लेकर पावर हाउस चौक इलाके से वसूली की नियत में घूम रहा था। सूचना मिलते ही पुलिस टीम मौके पर पहुंची और संदिग्ध का पीछा कर उसे पकड़ लिया। पुलिस के मुताबिक गिरफ्तारी के दौरान आरोपी ने हथियार को मोपेड के नीचे छिपाने की कोशिश की, लेकिन पुलिस ने उसे बरामद कर लिया। पूछताछ में आरोपी की पहचान मोहम्मद सोहेल मोहम्मद पठान निवासी गोरोबा मैदान लकड़गंज के रूप में हुई है। पुलिस का कहना है कि आरोपी पहले से ही रिकॉर्ड पर दर्ज अपराधी है और इसके खिलाफ कई थानों में गंभीर मामले दर्ज है। आरोपी के कब्जे से धारदार हथियार और मोपेड जब्त कर आगे की कार्यवाही जारी है। पोलीस ठाणे लकड़गंज या ठिकाणी आस्थापना बंद करणे हे नियमित सुरू असते। त्या अनुषंगाने पोलीस ठाणे लकड़गंज या ठिकाणी जे पीटर वाहन आहे त्याचे चालक अजय पाटील आणि सूरज देशमुख असे दोन गाडीवर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली आहे की आझमशाह चौक ते पॉवर हाऊस चौक या दरम्यान दोन इसम हे चाकू दाखवून लोकांकडून पैसे हिसकावण्याचं काम करताना दिसतात आणि संशयितरित्या उभे आहेत। अशा माहितीवरून हे तत्काळ आस्थापना बंद करत असताना त्या ठिकाणी पोहोचले असता त्यांना एक इसम काहीतरी वस्तू फेकताना मिळाला आणि त्याला त्यांनी डिटेन केले। त्याचा नावगाव पत्ता विचारला, त्याचा रेकॉर्ड्स बघितला असता तो क्राईम रेकॉर्डवरचा असल्याने आजूबाजूला सर्च केला तर त्याच्याजवळ शस्त्र मिळून आलं आणि त्या व्यक्तीला त्यांनी तत्काळ ताब्यात घेतलं, ज्याच्याकडे चाकू वगैरे होता आणि यावर विशेषतः होणारा जो गुन्हा होता किंवा घटना घडणारी होती, ज्या घटना करण्याच्या बेतात होते ती घटना होऊ दिली नाही आणि यामधील जे पीटर वाहनावरील RTPC आणि चालक यांनी स्वतः प्रोएक्टिव्हली हे काम केले आणि रेकॉर्डवरचा आरोपी पकडलेला आहे। त्यावर आमची कारवाई सुरू आहे आणि सध्या तो अटकेत आहे। यामध्ये सदर आरोपीला नाव विचारले असता त्याने त्याचे नाव मोहम्मद सोहेल मोहम्मद पठान हा गरोबा मैदान पोलीस ठाणे लकड़गंज या ठिकाणी राहणारा होता, परंतु त्यापूर्वी तो पत्ता बदलून या ठिकाणी राहतो। परंतु यापूर्वीचा तो पाचपावली येथील मूळ पत्त्यावरचा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले। सदरची संपूर्ण कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त सर यांनी दिलेल्या कोम्बिंग नाकाबंदी आणि आस्थापना बंद करणे व प्रभावी पोलिसिंग या अनुषंगाने माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 3 आणि माननीय 6 पोलीस आयुक्त लकड़गंज विभाग ACP पारवे सर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली।